हो 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 आहा ला 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 क्या बात है। नागेशजी बिरसावळे यांच्याकडनं 20 रुपये मिळालेले आहेत. मंडळ अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. शाबाश शाबास. माय बाप हो, तुमच्या चरणावर माझं डोकं आहे. मी मान्यवर सुरमा मॅडमला काय असं वाईट बोललो? काय नाही. काय असं वाईट बोललो नाही ना. मॅडम म्हणतात सुरमा म्हणतात मले. समजलं का तुले? बिबट्या म्हणतात मले. सुरमा म्हणतात मले तर बाई 9 कोटी तुले घुमाले. मले सांग, तू म्हणता सुरमा म्हणतात मले तर तू सांग 9 कोटी मी तुले. कारण गाडी झुक्कू 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 चाले आणि माझे गणपती बाप्पा बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चले. सब साले उपाशी मेले मेले. सांग बाई कोटी 9 तुले. जेती वा रे वा. सुरमा म्हणतात सगळ्यालाच माहित आहे. तुझ्याच हाताने मरायचा चिंता नको करू ग. हो का? हा, मी तर घरून सांगूनच ठेवलं. बाई म्हणलं माई कल्लीले सुरमा मॅडम मला एक दिवस जीवा जान से मारणार आहे, माझा फुल मर्डर करणार आहे. ओके, मा. तिथे हस्तक्षेप करायचा नाही म्हणलं. ठीक आहे जी म्हणे. पण ते वेळ यायची आहे, समजलं की नाही. आणि म्हणून समजू नये स्वतःशी हुशार. समजू नये स्वतःशी हुशार. आणि जगामध्ये असती एकाहून एक चातुर. क्या बात है. समजू नये स्वतःशी हुशार, जगामध्ये असती एकाहून एक चातुर. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मॅडम ते कुणास ठाव आहे. कुणास ठाव आहे प्रश्नाची विचारणा केली होती. चांगली पलटी मारतात ते तुम्हाला. पहिले म्हणतात दादासाहेब गायकवाड, मग म्हणते लाकडं राहिले होते. अरे देवा झालं. अरे 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 नाही जमलं मॅडमजी, नाही जमलं. आणि म्हणून सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है. हेलो, पर जवाब देने में अच्छी अच्छी की फट जाती है. ऊंचे उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है. और ध्यान में रखना मैडम सुरमा जी, गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है. एका प्रश्नाचे 2-2 उत्तर सांगता का जी? बापा. आणि सुरमा म्हणतात मले, बिबट्या म्हणतात मले. सांगा आता. वा रे वा. आणि म्हणून मॅडम जी परत पुन्हा पहा मॅडमजीची भाषा कशी. तोंडाची मुजोरी नाही करायची म्हणते. अरे बापा रे. हालत पाहायची म्हणते पहिले आपली. मला माहित आहे ना बाई, तुले ना मला 1 किलो काट्यावर जर मांडला का नाही, वजन जर केला का नाही, आता तू मला वजनानच खात. तुमचं वजन आहे 25 किलो फक्त. पण मी हड्डीले मजबूत आहो, समजलं का नाही. पण मी तुला वाकणार नाही, समजलं का नाही. आणि म्हणून परत म्हणते मॅडम, 1.5 फुटाचा कोल्ह किती उड्या मारन तर तो द्राक्ष खाईल का? नाही खाईल. आणि म्हणून मॅडम जी परत म्हणतात, मॅडमजीला विचारलं होतं केसात गजरा, गजऱ्यावर नजर, त्या नजरेवर माझी नजर, आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे अदर. अरे बापरे. तर मॅडमला म्हटलं होतं, अगं खरं खरं सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं, पण कुवारी असताना लावतेस तिकडे समाधान कुणाच्या मनाचं. तर मॅडमजी म्हणतात आध्यात्मिकतेच्या समाधानासाठी. वाह वाह, क्या बात है. क्या बात है. चांगली गोष्ट आहे जी. आध्यात्मिक विषय म्हणजे आध्यात्मिक समाधानासाठी. आध्यात्मिक म्हणजे काय? काय आध्यात्मिक म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय ते समजावून सांगायला पाहिजे होतं. मग म्हटलं होतं 16 शिंगाराने लावली अंगार, या दिलाला पाडली या भोक, आणि कुणाचा झाला राम राम सत्य, तर कुणाचं फिरलं या डोकं. तर 16 शिंगार विचारले मॅडमला, तर म्हणते मॅडमजी सुंदर बोलणे, सुंदर चालणे, सुंदर ऐकणे, सुंदर लिहिणे, सुंदर वाचणे, सुंदर साधणे. बापा सुंदर सुंदर सुंदर. कोठून कांप्या टेम्पोन आणल्या का तुम्ही? कोठून कांप्या टेम्पोन आणले का तुम्ही? हो ना, सुंदर बाई. तरी निशाणशाहीने उघडी करून दाखवा. उघडी पुस्तक
पागल झालं का? हो मी उघडी करून दाखवतो आणि तुम्ही आपली झाकझूक करून ठेव का ठेवा. वाचे मा हा. तुम्ही माजर बोक्याचे रिश्तेदार व्हा का नाही माजर बोक्याचे रिश्तेदार व्हा का तुम्ही ओके, मा. हा, मी तर उघडी करतो आणि तुम्हाला दाखवतो हा. पण तुम्ही काऊन झाकझूक करून ठेवता हो ना माजर बोक्याचे रिश्तेदार व्हा का तुम्ही मांजर बोक्या हा? मोठा ते ठोके. माजर कशी झाकून ठेवते हा बरोबर आहे का नाही भाऊ हाँ, ऐसा नहीं होता मैडम जी आणि म्हणून कबीर महाराज कहते हैं क्या शब्द संभल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ शब्द संभल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ अरे वा और एक शब्द करेगा तो मैडम जी दूसरा मरहम लगाओ शब्दाने पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा हो ना. समजलं की नाही आणि म्हणून हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है वाह 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 माशाअल्लाह हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है और ऐसा भी नहीं कि मैडम जी हमने उन्हें पहली बार देखा है सही बात है पलट देंगे तुम्हारी हर बाजू को ये इरादा भी पक्का है आने दे हर मुश्किल को हद से पार कर देंगे ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है क्या बात है माझा राजा आहे म्हणते म्हणजे बायाच्या काळाला हा तर मग का करा तुम्ही का करान हा? जसं 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 जाईल बाई तशी मजा येईल ग आई गो मी बोलत नाही खोटं ना बाई बोट लावल्याने येते पोट पोट मले मालूम आहे काढ तुझा आहे पण नियमानं चालणाऱ्याचं होत नसते तेड तेडा आणि बिना ऐराचं खासर कवाय राहते पुढं पुढं ज्याला अक्कल कमी असले तो जास्त करते बडबड भले त्याले समजू नको शेंडानं पुढं हो शेणाला पुढं हं? काय वाटते मॅडम जी या संक्रांतीला तुम्हाला चारतो तिळगुळ ओके मा वा रे वा परत पहा ना मॅडम जी म्हणतात काय हा. ज्ञानाची हाँ. सपनों में आऊंगी प्रश्नाचे उत्तर द्या पडून विचारी तर मॅडमजीने म्हटलं आहे मॅडमजी म्हणतात काय की असा एक मोठ्या गुरुचा मोठा चेला हा मोठ्या गुरुचा मोठा चेला झाला आणि तो गुरु दक्षिणा द्यायसाठी गुरुजीच्या घरी गेला असं पण त्या गुरुजीने म्हटलं काय मला तुझ्याकडून गुरु दक्षिणा नाही पाहिजे पण माझ्या अर्धांगिनीची इच्छा आहे कोणती माझ्या अर्धांगिनीची इच्छा आहे तर त्यांच्या बायकोने त्या गुरुजीच्या पत्नीने त्या शिष्याला एक वस्तू आणायला सांगितली परंतु ते वस्तू आणण्यासाठी त्याला नरक खावं लागलं हा नरक म्हणजे गु हा समजलं की नाही नरक खावं लागलं तो गुरु कोण तो शिष्य कोण आणि ते वस्तू कोणती तर त्या गुरुचं नाव आहे शंकराचार्य मॅडम जी शंकराचार्य त्या गुरुचं नाव आहे शंकराचार्य आणि त्या शिष्याचं नाव आहे मंडन मिश्र घे मग समजले की नाही आणि ते वस्तू कोणती मोक्ष कारण तो जो गुरु होता त्याच्या आणि त्याची जी अर्धांगिनी होती तो विचाराने सुविचारिक होता तो जगाचं काहीतरी भलं करू शकत होता आणि म्हणून त्याच्या पत्नीला असं वाटत होतं की माझा पती मी मेलो तरी चालेल पण माझा पती हा जन्म कायम असायला पाहिजे आणि म्हणून त्याचा पुनर्जन्म व्हायला पाहिजे आणि म्हणून याकरिता त्या शिष्याला त्याच्या पत्नीने गुरुच्या पत्नीने वस्तू आणायला सांगितली हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मॅडम जी पण माझं काय झालं माझं काय झालं एक नाही धरणं भाडाभर चिंध्या ओके मा अरे वा शाबाश शाबास आणि म्हणून म्हणायचं आहे मला जरा लक्षपूर्वक आहे का परत म्हणतात मैडम जी शायरी करने के लिए सीने में दम लगता है बाप रे पहले राउंड में शायरी इतने गरज से नहीं दम लगता है चला काय हरकत नहीं दम हाँ नीले निशान को हिलाना मजाक का खेल नहीं मैं क्या बोला आणि म्हणून मेरा कहना है क्या? शायरी करने आया मैंने नहीं लेके आया घर से डंडा ओके मा डंडा शायरी करने आया मैं घर से नहीं लेके आया डंडा किसी को पसंद है देसी तो किसी को पसंद है ठंडा अरे ओए हिला निशान की शायरी शेरनी इतनी घमंड की भाषा मत कर हाँ इतनी घमंड की भाषा मत कर नहीं तो खेलूंगा ऐसा फंडा खेलूंगा ऐसा फंडा तुझे ये क्या बोलते शिरोड बस्ती में कर दूंगा ज्ञान से ठंडा ज्यादा की मुजोरी की तूने तो तेरे घर में घुसकर फैलाऊंगा अपना तिरंगे का झंडा फड़काओ फड़काओ फड़काओ
झंडा फडकाव. मेरा भी निशान तिरंगा है. तिरंगा है. आनबान शान है. इस भारत देश की आनबान शान तिरंगा. काय वाटते तुम्हाला मॅडम जी? आणि म्हणून दुश्मन बनो मगर आपस के नहीं. वाह वाह. दुश्मन बनो मगर आपस के नहीं, तीर बनो मगर तरकश के नहीं, बनना है तो शेर बनो मगर सर्कस के नहीं. किसी ने मटके से पूछा, क्या? किसी ने मटके से पूछा तो हमेशा ही ठंडा रहता है, इसके पीछे क्या शर्व होगा? तो मटका उसे बोला, बोले, जिसका अतीत भी मिट्टी में हो और भविष्य भी मिट्टी में हो तो उसे किसी बात पर गर्व होगा. वाह 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 वाह. गर्व होगा. सुरमा म्हणतात मला. हे गर्वाची भाषा नाही का? हो हे गर्वाची भाषा नाही. होई ना. बाई असे किती आले ना चालले गेले. गेले. समजलं का? तुले जाणी आणि मलाही जाणी आहे. तुले त्याच चितेवर जळायचं आहे आणि मला तिथेच जळायचं आहे. समजलं की नाही? गरीब श्रीमंत त्या एका चितेवर जळणार आहे याचं भान ठेवा. समजलं की नाही? आणि म्हणून महापुरुषों को मन में बसाया जाता. महापुरुषों को मन में बसाया जाता और हर एक पत्थरों में मैडम जी कभी राम नहीं होता. क्या बात है. राजहंस का मोल होता है, ऐसे गिदड़ों का दाम नहीं होता. बाप रे. और ताज शायरी का सबके सर पे जस्ता नहीं, क्योंकि शायरी करना रे गैरे का काम नहीं होता. नाही होता. आध्यात्मिक गाण्यामध्ये विचारलं होतं मॅडमला. आध्यात्मिक गाण्यामध्ये विचारलं होतं की देहाची मात बजार तोंडाचा दिसला आणि काय सांगू बाई इवाईनी संग फसला. तो इवाय होय म्हणते भाव आणि भक्ती. आणि मग म्हणते त्याच्या पोर लग्नाला गेले म्हणते ज्ञान बोध आणि सुविचार आणि विवेक. आणि मग मंडप लग्न कुठं टाकलं तर आत्मा साक्षात्काराचा आनंद झाला. आणि बोवल्यावर म्हणते लग्न लागलं वगैरे वगैरे. मग पोरगानं पोरगी राहिली ते कोण आहेत? भूत. भूत. नाही पोरगा पोरगी कुठं गेली? पोरा पोरीच्या कोणा लावलं लग्न? गुरु पुरुषोत्तम विचारले रामूला प्रश्न आणि शायर निशान विचार करत बसला ना. आणि काय सांगू बाई वहिनी संग फसला. वा रे वा मॅडम जी. चला काही हरकत नाही. आणि म्हणून चाहे लाख तूफान आये. वाह वाह. और चाहे जान भी दे जाए. मैडम जी मुश्किल हो जीना फिर भी पड़े जहर पीना फिर भी. वाह क्या बात है मेरे मोहम्मद रफी. तुले देव का एखादी एवढी टाफी नहीं. कौन से फ्लेवर की? चॉकलेट फ्लेवर की. तू त्या सुरमाबाईला जोड झालीस व ते अशीच करते माझ्यासोबत गम्मा. वा ज्ञानीवंत. का आवाज आहे? आणि तुमचा आवाज खराब आहे. आज काय जी याच्या आवाजाला जोड नाही. आहे शायरीच्या शिवारात बिलकुल नाही. एवढ्या स्वरात गाणं म्हणून देईन तर पतली परसाकड होऊन जाईल. ओके माय. मोठ्या गुरुचा मोठाच्याला दिला ना प्रश्नाचं उत्तर दिलं आपण. समजलं की नाही? आणि म्हणून चाहे लाख तूफान आये. वाह वाह. चाहे जान भी दे जाए. मुश्किल हो जीना फिर भी पड़े जहर पीना फिर भी. मिल के ना होंगे जुदा. जुदा अब कसम खा ले. मिल के ना होंगे जुदा. जुदा अब कसम खा ले. मुश्किल हो जीना फिर भी पड़े जहर पीना फिर भी. मिलने ना होंगे जुदा. जुदा कसम खा ले. मिलने ना होंगे जुदा. जुदा कसम खा ले. मॅडम जी म्हणतात तुम्ही आपली उघडी करून दाखवा पुस्तक. मग केलं का उघडी? हा? उघडी केल्या मग दाखवल्या? नाही दाखवलं नाही पण दाखवीन ना. दाखवा. समजलं की नाही? वेळ यायची आहे. हा आणि मॅडम जी म्हणते मी काही दाखवत नाही, मी झाकून ठेवतो म्हणते. अरे बापा रे असं कसं हो? पण हा ना? मग मॅडम जी सुरमा जी मैं अपने चाबी से तुम्हारा खोलूंगा. अपनी चाबी डाल के तुम्हारा खोलूंगा. क्या? हाँ, ज्ञान की चाबी और तुम्हारी तिजोरी खोलूंगा. खोलो खोलो. डाल डाल के खोलूंगा तेरा
किसी भी ताले को कैसी भी चाबी नहीं लगती, हाँ? उस ताले की चाबी सिर्फ उसी ताले को लगती है बराबर। वो चाबी है हमारे शहर के पास। वो तिजोरी मास्टर जाबी ओ घी माय हो। चुप रहा है। डाल डाल के खोलूंगा तेरा और नाम है निशान मेरा। हा ते सुरमाबाई कशी म्हणे, हा. समजलं का तुले म्हणे, हा. सुरमा म्हणतात मले, मग आम्ही म्हणून ना समजते का तुले? बिबट्या आणि म्हणतात आमचं याले. बिबट्या म्हणतात याले. भांडेवाली मध्ये कैर केलं नव्हतं. डाल डाल के खोलूंगा तेरा और नाम है निशान मेरा। वाह वाह, घमंड से नफरत मुझको और प्यार से देना है तुझको। घी माय क्या प्यार से मांग रहे हो मुझे? देना है, देगी कि नहीं देगी सुरमा मैडम? बिल्कुल देंगी, हाँ. प्यार से मांगोगे तो प्यार से देंगी। मैं भी प्यार से लूंगा, जबरदस्ती नहीं। हाँ. समझ कि नहीं? सही बात है। डाल डाल के खोलूंगा तेरा घी नाम है निशान मेरा। हाय दैया, घमंड से नफरत मुझको प्यार से देना है तुझको। क्या पकड़ के हाँ, तो में क्या क्या हाथों में बग्गी माँ, ओके माँ, पकड़ के हाथों में। हाँ. क्या पकड़ोगे हाथ में? जाऊ द्या हट नको। पकड़ के हाथों हाथों में हाथ, हाथ देना मुझे कोई साथ, पकड़ के हाथों में हाथ, हाथ देना मुझे कोई साथ। डाल डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा। डाल डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा। घमंड से नफरत मुझको प्यार से देना है तुझको। पकड़ के हाथों में हाथ, हाथ देना मुझे कोई साथ, पकड़ के हाथों में हाथ, हाथ देना मुझे कोई साथ। शाहिरा, 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 वाह वाह, सन्मान्य आमचे मोठे बंधू, आमचे आदर्श आदरणीय राजूभाऊजी ठाकरे साहेब हल्ली मुक्काम मुट्टेबोरी यांच्याकडून या विषयावरती, या विचारधारेवरती परत पुन्हा 500 रुपयाचं त्यांच्याकडनं प्रेमपुष्प आलेलं आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. आणि म्हणून त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू मुख्य ठेकेदार साहेब बबन भाऊजी खोपाळ साहेब हल्ली मुक्काम मुट्टेबोरी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं दान आलेलं आहे. मंडळ त्यांचा ऋणी आहे. ऐका पुढे काय म्हणायचं आहे मला. मैडम जी, महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी, महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी, महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी, महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी। दिखा दे सर हम सबको कट जाए रात पूरी, दिखा दे सर हम सबको कट जाए रात पूरी, दिखा दे दरिया सबको कट जाए रात पूरी, दिखा दे दरिया सबको कट जाए रात पूरी। दिखा दे सर हम सबको कट जाए रात पूरी. तुम्हाला सांगतो, आधीच्या काळामध्ये महिलांनी नाचण्याचं काम केलं. हो हो, बाया फक्त नाचायच्या. मनुष्याच्या शायरीमध्ये तुम्हाला सांगतो, उत्तम रावाची पंचफुला, नाना परमेश्वरांची माया,
हा आणि सूर्यबाणाची मंदाकिनी. मंदाकिनी. समजलं की नाही? या महिलांनी नाचण्याचं काम केलं, पण काय जादू झाली त्या निसर्गाची या महापुरुषांच्या विचारधारेने. समजलं की नाही? महापुरुषाच्या साह्याने आज मनुष्याच्या खांद्याला खांदा लावून बाई मर्दाप्रमाणे शायरी करत आहे. बरोबर आहे? मर्दाप्रमाणे शायरी करत हे महापुरुषांचे उपकार. पण तुम्हाला सांगतो आमच्यात आजही लोक बायाचे दिवाने आहेत. तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेकेदाराचा फोन येते शिरूर वळून. हा, शिरूर वळून बोलतो जी शाहीर निशान बोलता. हो बोला ना साहेब, गंमत ठेवायची होती. कोणती तारीख? 5 जानेवारी. ठेवा ना. पैसे किती घ्या? घेऊन 27. अरे बापा रे, एवढे मोठे नाही, काही कमी करा, लहानसं गाव आहे. बरं ठीक आहे, 24-25 हजारामध्ये आमचा कार्यक्रम फायनल होते. म्हणते शाहीर कोणता ठेव तुमच्या जोडीले? ठेवा ना तो ज्ञानेश्वर वाघमारे ठेवा, नाही तर मग तो आर्यन घुसमारे ठेवा, नाहीतर सूरज उंदीर मारे ठेवा. जमतच नाही. मग कोण? बाई सांगा ना, बाई एखादी. अरे बापरे, बाई. तर ते गोंदियाची कोण? सोनी. हटमाय नाही तुम्ही. तिचं नाव ऐकत म्हणते कोणी. मग ते वॉशिंग पावडर निर्माण कॉम्पॅटेम्पेची सुरमा. अरे जमलं जमलं, ठेवा ठेवा. ते तर धुतल्याशिवाय सोडत नाही म्हणते. कारण तुमचा आदरतेचा आगली धरून गोट्यावर. बरोबर आहे, मला आज धुतल्या बिका सोडत नाही. तुम्ही शांततेने बसा बांधवा. तुमचा उडवते. बरोबर आहे. हा, आणि लोक आजही त्यांचे दिवाने आहेत. बरोबर आहे, चुकून बोलतो काय म्हणजेच. आणि त्यांची शायरी आहे, त्या पद्धतीने त्यांचं बोलणं आहे, शायरी आहे, आवाज आहे, क्वालिटी आहे. समजलं का नाही? एका फेरात पैसे वसूल 25,000. ते ताकद त्यांच्यामध्ये. खरी गोष्ट आहे. मैं दिल से चाहता मानता हूँ ये बात तुम्हें है मॅडम जी, वाईट म्हणून घ्यायचं नाही. समजलं का नाही? आणि म्हणून अरे महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी. बुडई पावाले उत्सुक आहे सुरमाबाईची. अरे बापा, गंमत तिच्यामध्ये असलेली कला. समजलं की नाही? महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी और दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. इतने लोगों में दिखाने को बोल रहे. अशी दाखवा. बिना पॉलिश केल्याने बुड्याचे केस काळे झाले पाहिजे. पांढरे कारे झाले पाहिजे. समजलं की नाही? महफिल दीवानी है ज्यादा तो देखने तेरी और दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. दिखा दे सरेआम सबको कट जाए रात पूरी. है अगर तेरे में हिम्मत, बिल्कुल हिम्मत वाली है, बता दे तेरी कीमत. तो मैडम डालूंगा मैं भी पूरी रात. माझे रातभर टाकतो मग ते मोठा बदमाश आहे. टाकते का? हा दिवसाही टाकी ना रात्री टाकी. चांगलं बोला. नाचण्याला गेला लोक जसे म्हणता. हो ना? घिमा मारते का गे? मारते का गे म्हणजे तुझ्यामुळे भर टाकेल म्हणजे सवाल. म्हणजे प्रश्न उत्तराची छेडछाड आहे. बरोबर. अच्छा, डालो, फिर डालो. सवाल तो एक छोटी मुद्दत से पड़ा है पाला मैडम, करके मैंने भी सोच समझ कर डाला. क्या डाला? सवाल डाला. डालो. बड़ा नहीं, छोटा सा डाला. अच्छा. हाँ, मुद्दत से पड़ा है पाला करके मैंने भी सोच समझ कर डाला. और भुलाने की बात छोड़ दे मैडम जी. नहीं तो डालूंगा अपनी ज्ञान की चाबी और खोल खाल कर दूंगा तुम्हारा ज्ञान का ताला. खोलो. तेल डाल के. है अगर तेरे में हिम्मत, बता दे तेरी कीमत. मेरे बहन में हिम्मत ही है. देखे ना क्या बोली? मिले निशान की शेरनी झुकेगा नहीं साला. मैंने भी मुद्दत से पड़ा है पाला करके सोच समझ कर दूसरे राउंड में डाला. डालो कुछ नहीं होता. बरोबर आहे दादा, मजा येते ना. अजून बसून त्या कार्यक्रमात मजा येईल. कारण काय तो पैसा वापस. है अगर तेरे में हिम्मत, बता दे तेरी कीमत. डालूंगा मैं भी पूरी रात. देना मुझे को है साथ, पकड़ के हाथों में हाथ देना मुझे को है साथ. आणि म्हणून मॅडमजीला विचारलं होतं, परंतु मॅडमजी नाही जी. प्रयत्न करा मॅडमजी असं ना. आणि म्हणून म्हणायचं आहे काय? धरशील का माझा सुरमाबाई हातात. घे मा. झाला आता मार खाते आमचा शायरी एखाद दिवस. काय सुरमाबाईले धोर माझा हातात म्हणते. काय म्हणलं ना? हातात हात.
धरशील का माझा हातात हात ठेच लागून जर पडलो तर नक्कीच नक्कीच तशी आणि help करते दाखवशील माझी का बहीण. सुरमाबाई काय वाट हा रस्ता जर भुललो तर माझे मा काऊन भोकण्या नाही वर रात्री दिसत नाही बरोबर चांदणी अंधार आहे हा, तसं समज धरशील का सुरमाबाई माझा हातात हात ठेच लागून जर पडलो तर बरं. आणि दाखवशील का वाट हा रस्ता जर भुललो तर हा आणि खोलशील का ग ओके मा एवढं लोक पाय पाय हा बदमाश होलशील का म्हणते आता खोलशील का ग दार आणि दारात येऊन जय भीम जर बोललो तर वा वा. राम राम जर बोललो तर वा वा. वालेकुम सलाम जर बोललो तर जय क्या सेवा बात जर बोललो तर दंडवत जर बोललो तर वा 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 समजलं का नाही हा 18 पगड 18 पगड जातीच्या लोकांपासून हा प्रत्येक माणसं 18 पगड जातीची आहे आणि म्हणून या देशाची धुरा आहे 18 पगड जातीमुळे समजलं की नाही आणि म्हणून पुढे काय म्हणतो जरा लक्षपूर्वक आहे का काय ला 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 वा वा क्या बात है मैडम अगर तू शायर है तो हूँ मैं शायर तेरा अगर तू शायर है तो हूँ मैं शायर शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा अगर तू शायर है तो हूँ मैं शायर तेरा शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा पाय गे पाय पाय अजून काय म्हणते तर लेना पडेगा मेरा म्हणते सांग आता तर बापा मा नाही घेईन तर कोणाचं घेईन काय काय माझ्यासोबत दुय्यम आता सुरमाबाई मायच घेईन हो का तू घेईन तुमचा अनुभव अच्छा हो हो आणि तिच्या जवळचं मी घेईन काय घ्या घ्या ज्ञान बरोबर आहे ते मला सांगा आणि मी तिला सांगेन हे दुय्यम आहे समजलं का नाही अगर तू शायर है तो हूँ मैं शायर तेरा बरं और शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा माझे मा शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा हो का हाँ, है किया है कहना किया शर्म तो अघी मा फुट जाते करम करम तो हाँ जिसने की शर्म उसके फूट गए करम करम. बरोबर आहे आणि मग दाखवून द्या तुमचे लोक पाहण्यासाठी आतुर आहेत काळजी आम्हाला कोणी विचारत नाही हो. हो तुमचीच पाहण्यासाठी दिवाणी आहेत लोक गंमत. गंमत हा. हा हे काय म्हणते झालं गेलं फर्स्टच नाही. हा का हो काही दिवसानं अशी वेरणाऱ्या भाऊ आम्हाला दरवाजे लावून घरामध्ये बसा लागत झोपा अरे लागेल देवा हो यत्न करत यत्न हो. करत बाई भट स्वाहा सुरमाबाई ओम बट स्वाहा आणा कापूर आणा 4 अद्रकाच्या गाठी आणा 4 लसणाच्या गाठी आणा अरे बाप. स्वाहा स्वाहा काढच बायाच्या आहे तुम्हाला सांगतो मोठी कठीण परिस्थिती आहे आणि म्हणून अगर तू शायर है तो हूँ मैं शायर तेरा क्या शायर है रे और शिरूर बस्ती में तुझे लेना पड़ेगा मेरा आते तो शिरूर बस्ती में सुरमा लेना पड़ेगा मेरा ये माँ है कहना किया शर्म तो फुट जाते करम तो झूठ है यह है सच्ची बात बांट देना मुझे को साथ पकड़ के हाथ हाथ देना मुझे
भाऊ चव्हाण ठेकेदार साहेब त्याचप्रमाणे जिंदगी एक किराए का घर है और एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी तो घर से बाहेर निकलना पड़ेगा वाह, वाह. आणि म्हणून दान पारामिता दानाला खूप महत्व आहे हो नाही तर काही काही लोकांचा बे 1 रुपया अशी गाठ पाडून ठेवते काय अर्थ आहे आणि म्हणून ऐका पुढे पुढे काय म्हणायचं आहे मॅडम मैडम जी ये बुजुर्ग लोग कहते हैं क्या शायरी करने के लिए लोहे के चने चबाना पड़ता है सही बात है जब कभी इंसान शायर बनता है हाँ तमाशा संताकारी निर्गुणपुरी म्हटलं गेलं आहे म्हणून शायरी खेल नहीं है ज्ञानों का है समंदर 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 पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर पर वो कौन कैदी डाला उसे जेल के अंदर पर वो कौन कैदी डाला उसे जेल के अंदर पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर क्या कह रहा हूँ मैडम जी मेरा सवाल है आप पे हाँ अरे शायरी खेल नहीं है ज्ञानों का है समंदर वाह वाह पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर या भारतातील एक व्यक्ती बंधूजन हो तुम्हाला सांगतो लग्न झाले 2 मुलं परंतु अतिशय परिस्थिती त्याची गरीब होती उपासाचे फक्के त्याच्या घरी पळत होते हाँ 2 दिवस लेकर उपाशी राहिले 2 दिवस लेकर उपाशी राहिले आणि बापाला म्हणायला बसले बाबा मला काहीतरी खायला द्या माझ्याच्यानं सहन होत नाही काहीतरी द्या शिडपात काहीतरी द्या परंतु 10 घरची भीक मागली तरी काही मिळालं नाही त्याचीच परिस्थिती नाही तर शेजार पाजारची परिस्थिती तशीच होती अरे 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 ते बापाला पाहून झालं नाही बाप धडधडा रडायला बसला थुरे म्हणे काय रे माझं जीवन म्हणे मी माझ्या लेकरांना 2 टाइमचं जेवण चालू शकत नाही तर माझ्या काही उपयोग नाही म्हणे परंतु अशा वेळेस एक व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि त्याला म्हणे अबे तुले करोडो रुपये भेटतील म्हणते काय म्हणते करोडो लाखो रुपये तुले देतो म्हणते असं तुला काम करायचं आहे म्हणते असं का आणि त्याने असा एक अपराध केला की त्याला सेंटर जेल झाली सजा झाली सेंटर जेल झाली सेंटर जेलच नाही मॅडम जी लिहून ठेवा तर शेवट त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली अरे देवा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि ज्याला फाशी होते बंधूजन हो त्याला विचारलं जाते शेवटच्या क्षणी तुला कोणाला भेटायचं आहे तुझ्या कोणत्या रिश्तेदाराला भेटायचं आहे पत्नीला मुलाला बाळाला चुलत्याला काक्याला काही खायचं आहे म्हणे नाही मला कुणाला भेटायचं नाही काही खायचं नाही काही प्यायचं नाही पण म्हणे साहेब मला एका शायराचं गाणं ऐकायचं आहे म्हणे काय म्हणे एका शायराचं गाणं ऐकायचं आहे म्हणे आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला एका शायराचं गाणं ऐकवण्यात आलं आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा झाली तर म्हणायचं हे मॅडम जी काय तो कैदी कोण त्याने कोणता गुन्हा केला आणि कशासाठी त्याला सेंटर जेल झाली ते जेल कोणती होती त्यावेळेस न्यायाधीश होते कोण होते कोणत्या ठिकाणी फाशी लागली ते इसवी सन कोणतं होतं कोणतं इसवी सन होतं आणि कोणत्या शाहिराचं गाणं त्याला ऐकवण्यात आलं त्या गाण्याचे बोल काय होते मैडम जी आज की पूरी रक्कम आपको आज के पूरे पैसे आपको ठेकेदार साहब दे देना इनको ओके माँ ना आमचे वापस पाहिजे बापा उत्तर देऊन द्या हा? आमचे देऊन द्या तुम्हाला नाही आम्हाला देऊन द्या मग बाकी तुम्ही देत बसा का करायचं आहे तर
नाही जी मी आज तुमच्या संग माझ्या हिश्श्याचे घेऊन अगे जातो तू असी उधारी आली मी नाही आली पैसे नाही आली बिकर जाए मोती उसकी कीमत कम नहीं होती और चाहे कचरे में फेंक दे हीरो को उसकी कीमत कभी कम नहीं होती। और कितने भी आंधी और तूफान आए मैडम जी तो नेक दिल वालों की कभी नियामत नहीं जाती। वाह वाह सही चोला बात। बदलने से कभी नीयत नहीं बदलती और सपने देखने से कभी हकीकत नहीं बदलती। अकेले के तरक्की से कभी सियासत नहीं बदलती हाँ? और मालदारों के बस्ती में झोपड़ी लगाने से कभी हैसियत नहीं बदलती। सही बात है। अरे मनोन हाँ शायरी खेल नहीं है ज्ञानों का है समंदर वाह वाह। पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर पर वो कौन कैदी डाला जिसे जेल के अंदर। कौन होगा ऐसा? क्या था अपराध उसका और क्या था नाम जिसका हाँ। क्या था अपराध उसका और क्या था नाम उसका निशान कहे क्या थी उसकी जात जहाँ देना मुझे